वाघेरा टीमला खरं तर चांगली शतरक्षण, चांगली बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स करावं लागेल. आज खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगली एंट्री मिळाली आहे आज वाघेरा टीमला. वाघेरा टीमचा आपण पाहिलं तर जोमा असेल आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. परंतु आज पुन्हा एकदा एक संधी मिळाली आणि ते संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असेल वाघेरा टीमला. दिव्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो. गोलंदाज सुरेश पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल फक्त सन्मान केला, गॅप शोधली, टॅग केला, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळालं. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 12 पाडा टीम म्हटलं तर मी आज पहिल्यांदा बघतोय आज ह्या नगरीमध्ये. अशा भरपूर त्यांची मॅच आपण भरपूर वेळा पाहिल्या असेल, परंतु आज जे महाराष्ट्र चषकामध्ये मी आज ही पहिल्यांदा टीम पाहतोय आणि त्या टीम्स मध्ये जर पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स करावा लागेल, चांगली बॅटिंग करावं लागेल. आज एवढी मोठी स्पर्धा, या स्पर्धेचा विचार केला तर 2 बाईक्स, 3 स्पोर्ट्स सायकल या चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, बॉल भरपूर चांगला टाकला होता, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली आणि तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतो विशाल एक चांगला खेळाडू आहे. आज 12 पाडा टीम कडनं पाहायला मिळतो आणि त्याला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. 5 षटकांची मॅच पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं. या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 षटक सध्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतरचे प्रत्येक खेळाडू आज सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मिड विकेट, लोंगा प्लेजर, ऑफसाइड आणि चांगला परफॉर्मन्स करावा लागेल दोन्ही टीमला. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण विशालला, लेफ्टी बॅट्समन, टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक घातक बॅट्समन म्हणून सध्या असलेलं हे नाव. लोका प्लेजर मध्ये फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. फलंदाज होईल बाद आणि इथं पहिला धक्का बसतोय 12 पाडा टीमला. विशाल बॅक टू द डगआउट. किशोर उघडे साहेबांना मी विनंती करतो की या आमच्या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असतील. आज ती या स्पर्धेचा आनंद घेत आहे. मी त्या मान्यवरांना विनंती करतो प्लीज यायचं आमच्या व्यासपीठावरती. तुमचं सहर्ष स्वागत. जे महाराष्ट्र चषक 2025 मध्ये आज क्रिकेटवरती अफाटून प्रेम करणारे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि मी त्यांना विनंती करतोय की यायचं आमच्या व्यासपीठावरती. तुमचं सहर्ष स्वागत असते. एक महत्वाचा विकेट पाहायला मिळाला, विशाल बाद झाला आणि त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज पाहतोय आपण अरुण. हा फलंदाज पाहतो या सध्या 12 पाडा टीम कडनं. पहिलं षटक आपण पाहिलंय गोलंदाज सुरेश, एक अष्टपैलू खेळाडू आहे वाघेरा टीमचा आणि वाघेरा टीमला मात्र चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा सध्या धापडवरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाज ट्रॅक वरती, क्रॉस द लाईन, फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा धापडवरती सध्या पाहायला मिळत आहे. एक चांगला कमबॅक केलाय वाघेरा टीमनं. प्रथम टॉस जरी हरले तरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पहिलं षटक थोडंसं खूप चांगलं पाहायला मिळतंय. एक महत्वाची विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहतो सुरेशनं. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, जोरदार आपल्याला थोडासा विश्वास कमी पाहायला मिळता. बीट केला फलंदाजाला, जागेवरती थांबवण्याचं काम केलं जात आहे. आज वाघेरा टीमचं कौतुक करावं तितकं कमी असेल. आज खरं तर सेट होऊन आलेला संघ आज नक्कीच म्हटलं जाईल, कारण आज एवढ्या उन्हाच्या तापमानामध्ये देखील आज प्रत्येक टीमने या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यांच्या प्रत्येक टीमचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. वेग भरपूर, दांडी गुल, फलंदाज होईल बाद आणि अजून एक धक्का बसेल 12 पाडा टीमला. फलंदाज रवी बॅक टू द डगआउट. तर रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. थोडंसं क्रॉस झाला, फलंदाज वेग भरपूर पाहायला मिळाला आणि फलंदाजाची दांडी गोल केली आणि अजून एक धक्का बसतोय मोठा. धक्का क्रमांक 2 12 पाडा टीमला. रवी हा फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिले षटक संपलं जातोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पोहोचली. थँक्यू मनोज. बनोली गावचे सुपुत्र किशोर उघडे साहेबांना विनंती असेल, खरं तर ते पेशाने महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर सदरक्षणाय खलीग्रणाय
हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य म्हटलं जातं। किशोर उघडा साहेबांना विनंती असेल, या किशोर उघडा साहेब, महाराष्ट्र पोलीस आमच्या मंचावरती येऊन अस्वस्थ व्हायचंय। ओटू मनोज। नक्कीच खरं तर पाहुण्यांचं इथं मान सन्मान केला जातो। एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जे महाराष्ट्र चषक 2025 आज धामणी गावाचं खरं तर एक मोठं नाव आणि खरं तर त्यांनी एक स्वप्न होतं, ते स्वप्न देखील साकारलं गेलं। ओळ्या मैदानाकडे दुसरं षटक आपण पाहतो, पहिलाच बॉल फेकला, पंच आमच्याकडे बोलतील, थोडंसं भान जाणार, चेंडू वाईड बॉल, एक आव्हानदार धाव आणि एक आव्हानदार धाव आणि धावसंख्येत भर पडली जाते। धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे। आज वागेरा टीमला जर विचार केला तर चांगला परफॉर्मन्स, चांगली बॉलिंग अटॅक, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल। तर एकीकडे जर पाहिलं तर खूप लांबून प्रवास केलाय, बारापाडा टीमने खूप लांबून प्रवास केला आणि आज खरं तर आज या स्पर्धेमध्ये सहभागी गेले, त्यांनाही चांगला परफॉर्मन्स करावा लागेल। क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, फुटबॉलचा वापर पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर बॅट सनबॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये। बॉल निघून चालले स्ट्रिकच्या हातामध्ये, डॉट बॉल, कमालीचं षटक। दुसरं षटक आपण पाहतो, गोलंदाज ट्रॅक वरती सूरज, एकच चांगला गोलंदाज आहे आज वागेरा टीमकडे आपल्याला पाहायला मिळतो। सध्या स्क्रीनवरती गोलंदाजावरती केलेले एक कॅमेरामॅननी केलेलं फोकस आपल्याला पाहायला मिळतोय। आज स्टार क्रिकेट .inच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेतील। मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्टार्टअप मध्ये पुल्ला ट्रॅव्हल केलं जाते, फटका भरपूर चांगला, ताकदीचा वापर, बुल्ला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार, इथे एक दमदार षटकार। पाहते खरं तर डीजेचं कौतुक केलं पाहिजे, जसं फटक्यांचा जोर पाहायला मिळेल तसा फटक्यांचा आवाज आणि खरं तर डीजेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते। षटकाराला त्याच्यानंतर कमबॅक केला, गॅप शोधली, बोलला, प्रॉपर चांगला फटका पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक काही तिथे त्यांना तिथपर्यंत मिळतील धावा 2 आणि या 2 धावीने त्याच्यानंतर थोडंसं खराब थ्रो पाहायला मिळाला, परंतु नाकार दिला फलंदाजाने, मिळतील धावा 2 आणि या 2 धावीने धावसंख्येत भर पडली जाते। धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा आपण पाहायला मिळाला। दुसरं षटक चालू असताना या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं आहे। बॅटिंग करत असताना बारापाडा टीमला खरं तर कमबॅक करावं लागेल। 5 षटकांची मॅच पाहायला मिळाली, त्याच्यानंतर 2 विकेट सध्या तंबूच्या असल्याला पाहायला मिळते। गॅप सिलेक्शन मध्ये फटका भरपूर चांगला, गॅप शोधली, बॉलला टॅग केला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार, इथे एक दमदार चौकार। आपण नक्कीच आपण रिप्ले ऍक्शन सध्या स्क्रीनवरती पाहतो, टप्पा पडला, गॅप शोधली आणि फलंदाजाने प्रॉपर गॅप मध्ये बॉलला ढकलला आणि 3 शतरक्षकाच्या मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, एक दमदार चौकार। या चौकाराच्या सैन्य धावसंख्येत भर धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आपण घेऊन पाहायला मिळाला। चांगली बॅटिंग सध्या बारापाडा टीमकडनं पाहायला मिळते। आज एवढ्या लांबून प्रवास का केलाय, आज आमच्या गावाचं नाव रोशन करायचंय आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि त्याच्यानंतर 5 षटकांची मॅच असताना प्रथम बॅटिंग करत असताना जरी 2 फलंदाज तंबूच्या असराला पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर खूप चांगली बॅटिंग। पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, गॅप मध्ये चेंडूला टाकला, फटका भरपूर चांगला, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार, इथे दमदार चौकार। भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला, कमालीची बॅटिंग सध्या पाहायला मिळते। स्लो पद्धतीचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी जोरदार अपील जरूर पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर थोडंसं विश्वास कमी आणि ते जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरंही देखील संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे।
आउट. आपण ही स्पर्धा पाहिली. जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित जय महाराष्ट्र चषक 2025 एक दमदार आयोजन. आज आपल्याला ग्रुप डी चे सामने पाहायला मिळतात. खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. रामदास खंडपी, समीर खंडपी, प्रकाश सुगरे, शत्रुराज सुगरे आज खरं तर आणि त्यांचे पूर्ण सपोर्टर असतील. इथं काय घडलं जात आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. खूप लांबून प्रवास केला क्षेत्ररक्षकांनी, परंतु थोडस खराब फंबलिंग पाहायला मिळाले. तिथपर्यंत मिळाले एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. आणि तर जर एक दोन धावा जर अशा चुका केल्या वागेरा टीमला तर मग नंतर पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थोड्याशा महागड्या ठरतील. कारण प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक टीमचा आपण विचार केला तर प्रत्येक टीमच मेहनत घेत आहे आणि त्याच्यानंतर खराब असं क्षेत्ररक्षण जर पाहायला मिळालं तर थोड्याशा जेव्हा आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात जेव्हा होते आणि त्याच्यानंतर जेव्हा मॅच शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर एक दोन धाव खूप महत्वाचे असतात आणि ते डिफेंड करावं लागतील. खूप चांगला बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळाला. थोडस क्षेत्ररक्षकाच्या बॉल हातामध्ये गेला तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा धावसंख्येत पाहायला मिळत. अजूनही जर आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झाला या अनिकेश हा फलंदाज पाहतो आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिला जो फलंदाजाच्या बॅटमध्ये खूप चांगली बॅटिंग अरुण एक षटकार 2 चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि स्ट्राईक मिळाली. या फलंदाज आपण पाहतो या अरुणला खूप चांगला कमबॅक करावा लागेल दोन्ही टीमला. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये फटका भरपूर चांगला परंतु तितकंच चांगलं ट्रायप देखील पाहायला मिळाला. इथं काय घडलं जातंय. बॉल तर अडवला गेलाय परंतु क्षेत्ररक्षकांनी बोलले चेक केलं जाईल. मी स्क्रीन वरती चेक करणार. फटका भरपूर चांगला ताकदीचा वापर जरूर केला गेला होता. आमचे पूर्ण टीम्स तुमच्या पर्यंत नक्कीच पोहोचवणार आणि जो काय निर्णय असेल तो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार. फटका भरपूर चांगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. खूप चांगला एफर्ट केला. आम्ही स्क्रीनवरती चेक केला. भरपूर उंचावरती बोलवता आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकांनी दिलेली एक चांगली साथ. आज खरं तर विचार केला तर या बॉलवरती धावा मिळाल्या फक्त आणि फक्त पंच धावा किती 2 ना एक फक्त एक सिंगल मिळाले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सध्या आता वाघेरा टीम कडे पाहायला मिळतं. कमबॅक केला. आम्ही रिप्ले ऍक्शन वरती चेक केला. फटका देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. खरं तर त्या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. 6 धावा वाचवणं एक कठीण काल होता आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रयत्न केले. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉलला ट्रॅव्हल केला जातो. गॅप सिलेक्शन मध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तिथपर्यंत मिळेल एक सिंगल दुसरीचा प्रयत्न परंतु काय क्षेत्ररक्षण सध्या पाहायला मिळते वाघेरा टीम कडनं. कमालीचं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा सध्या आपल्याकडे पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर षटक देखील संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिलं तर 26 धावा सध्या पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना बारापाडा टीम कडनं. चला पाण्याची मागणी केली लगेच घेऊन जायचंय. उशीर करू नका. पाणी घेऊन गेल्यानंतर लगेच सामन्याला स्टार्ट होणार कारण उन्हाचं तापमान भरपूर पाहायला मिळतं त्याच्यामुळे पाणी पिणं खूप गरजेचं आहे. आज खेळाडू कक्षाच्या बाजूला देखील एक चांगला स्टॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिथं जर ज्यूस वगैरे कोणाला प्यायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही पिऊ शकता कारण एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित केलेली एक जय महाराष्ट्र चषक आपल्याला पाहायला मिळतोय. आज पनवेल नगरी मधली सर्वाधिक मोठी स्पर्धा. आज 2 बाईक 3 स्पोर्ट सायकल या स्पर्धेमध्ये आम्ही वारंवार विनंती करतो आणि प्रत्येक टीम्सला प्रत्येक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आज खरं तर निर्माण केला गेला. खरं तर आज प्रकाश झुगरेचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर एक चांगली व्यक्तिमत्व कमी वयामध्ये त्यांचं एक स्वप्न होतं आणि त्यांचे पूर्ण सपोर्टर असतील त्यांच्या सोबत आज त्या प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला सहभागी झाले. आज प्रत्येक गावाने त्यांना सपोर्ट केला आणि त्याची एक क्षमता होती एक त्यांचं स्वप्न होतं
की आम्ही देखील डेची स्पर्धा नक्कीच या पनवेल विभागामध्ये नक्कीच स्वीकारून आणि ते स्वप्न देखील त्यांचं पार केलं जाते. खरं तर मी प्रत्येक आयोजकांचं कौतुक करेन. आज वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक दिवशी 8 टीम्स आणि प्रत्येक दिवसामधून एक टीम्स देखील ज्या ह्या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरणार. रविवारच्या दिवशी नक्कीच आपल्याला आज प्रेक्षक देखील भरपूर जोडले जातात. रविवारच्या दिवशी खरं तर चारही बाजूनी प्रेक्षकांच्या लोटणं गर्दी होईल आणि खरं तर फायनल डे म्हटलं तर रविवारच्या दिवशी भरपूर गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. वळूया मैदानाकडे. 3 षटकाचं काही सप्लाय धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा, 3 फलंदाज सध्या तंबूच्या आसराला पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक बोलतच पाहतोय आपण प्रवी. क्या बात आहे. वेग भरपूर पाहायला मिळाला. थोडंसं बाहेर जाणारे चेंडू पंच आमच्याकडे बोलतील फाईट बॉल. आव्हांतर धाव मिळेल आणि एक आव्हांतर धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा दाखल पाहायला मिळतात. प्रवीण म्हटलं तर थोडस कमी फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यावरती केले आक्रमण. बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय दमदार षटकार. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर खराब फेकला आणि त्याच्यानंतर आक्रमण केला. अनिकेशच्या बॅट मधना एक अंकेशच्या बॅट मध्ये एक दमदार षटकार पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. थोडस दडपण. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच दरार. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. अब्दब्द पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जेव्हा पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली चॅलेंजर दोताडे टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत होती गाडेश्वर टीम. मी शुभमला देखील जेव्हा पहिली मॅच पाहायला मिळाली त्याच्यानंतर मी बोललो की जरी या 3 ओव्हर जर थांबून खेळला नंतरच्या 12 ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करायला मिळेल आणि ते आज 12 पाडा टीम कडे पाहायला मिळते. 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर कमबॅक केला. डॉट बॉल. थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. बॉल निघून चालला इस्टिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा सध्या आपण करते पाहायला मिळाला. 2 मोठे फटके नक्कीच खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळाला अंकितच्या बॅटमधनं आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतो प्रवीणला. जरी 2 मोठे फटके केले त्याच्यानंतर कमबॅक केला. त्याच्यावरती केलाय हल्ला. फटका फसलाय. क्षेत्राचे खूप लांबून प्रवास केलाय आणि त्या झेल देखील सोडला जातोय. ज्या फलंदाजाकडनं 2 मोठे फटके आले आणि त्या फलंदाजाला जीवदान मिळालंय आणि रनिंग विकेट मिळतील. 2 धावा मिळतील आणि या 2 धाबींनी पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा सध्या दाखल पाहायला मिळाला. या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ इथं संपला जातोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 4थ्या षटकामधला जर 2 बॉल मध्ये जरी एखादा विकेट पाहायला मिळाला तर कमबॅक करेल 12 पाडा टीम आपल्याला पाहायला मिळेल आणि अंकेश हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्ट्राईक एंड वरती लेफ्टी बॅट्समन. टेनिस क्रिकेट मध्ये म्हटलं तर सर्वाधिक घातक बॅट्समन. आज 12 पाडा टीम एवढं लांबून का प्रवास केला आणि खरं तर अंकितच्या बॅटमध्ये एक चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. थोडस क्षेत्रक्षण मध्ये बदल पाहायला मिळतो वाखेरा टीम कडनं. कमबॅक करावं लागेल दोन्ही टीम साठी. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न पण आमच्याकडे बोलतात थोडंसं भांजणारा चेंडू. व्हाईट बॉल. एक अव्वांतर धाव मिळेल आणि एक अव्वांतर धावाने पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा सध्या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. थोडस खराब बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतो प्रवीणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैदा. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न परंतु खराब फंबलिंग पाहायला मिळाले परंतु खराब थ्रो देखील पाहायला मिळतो. परंतु इथं सिंगल मिळेल एक आणि एक धाबीनी धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग 12 पाडा टीम कडनं पाहायला मिळतात. 3 फलंदाज सध्या तंबूच्या आसराला पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर एक चांगली बॅटिंग सध्या 12 पाडा टीम कडनं पाहायला मिळते.
क्रॉस द लाईन मारणार पंचाचा बॉल आकाशाकडे LBW च्या स्वरूपात फलंदाज होईल बाद आणि अचूक एक धक्का बसेल बारापाडा टीमला फलंदाज अरुण बॅक टू द डगआउट नंतर धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या 6 बॉलचा खेळ बाकी 6 बॉल मध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या 17 मध्ये बारापाडा टीम हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला केलेले एक दमदार स्पर्धा आज धामणी नगरीमध्ये पाहायला मिळते आज या खेळपट्टीवरती पाहिलं तर भरपूर मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर नाईटची स्पर्धा पाहायला मिळाली होती त्याच्यानंतर पाहायचं पहिलाच बॉल वेग भरपूर पाहायला मिळाला गॅप षटकामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली आणि तिथपर्यंत जर पाहिलं तर मिळेल फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल प्रथम बॅटिंग करत असताना बारापाडा टीमला आणि ते कमबॅक करावं लागेल कारण वाघेरा टीम म्हटलं तर एक चांगला संघ आहे आज पण वाघेरा टीमला मी फणसवाडी नगरीमध्ये पाहिलं होतं नाईट स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर ह्या टीमचा भरपूर जल्लोष राहिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये तो संघ चॅम्पियन देखील ठरला गेला पुन्हा एकदा त्याच्यावरती केलेत आक्रमण फटका भरपूर चांगला बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क बिग 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 सिक्स सिंगर आणि दुसऱ्या बॉलवरती प्रहार केला जातो विजयच्या बॅट मधना विजय हा फलंदाज म्हटलं तर 6व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आणि त्यांनी केला एक मोठा षटकार ठोकलाय पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा फटका मारला जातोय फटका फसलाय शतकक्षण चुकी करणार नाहीये ज्या फलंदाजाकडनं मोठा फटका पाहायला मिळाला तो फलंदाज होईल बाद आणि अजून एक धक्का बसेल बारापाडा टीमला विजय बॅक टू द डगआउट फलंदाजाकडनं एक षटकार पाहायला मिळाला तो फलंदाज सध्या तंबूच्या आसरात पाहायला मिळतोय आणि एक मोठा धक्का बसतोय धक्का क्रमांक जर पाहिलं तर 5वा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गॅप सेक्शन मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बॉल थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज आपण पाहतो शेवटचं षटक चोमा एक अष्टपैलू खेळाडू खरं तर 40+ खेळाडू हा देखील म्हटला जाईल कारण मी त्याची खेळ भरपूर वेळा पाहिलाय आणि खूप मी आधीपासून समालोचन करतोय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर ऑफसाईडच्या स्टेट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला तिथपर्यंत आपल्याला एक सिंगल दुसरीचा प्रयत्न थ्रो भरपूर चांगला पाहायला मिळाला परंतु रनिंग द विकेट मिळतील धावातून आणि या 2 धावीने धावसंख्येत भर पडली जाते धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला टार्गेट भरपूर चांगला केलाय परंतु पुढच्या इनिंग मध्ये खूप चांगलं बॅटिंग करावं लागेल वाघेरा टीमला फलंदाज पुन्हा एकदा या टप्पा पडल्यानंतर इथं काय घडलं जात आहे भरपूर चांगला बॉल पाहायला मिळाला बॅट एनर्जी लागली जाते आणि इथं जर पाहिलं तर फलंदाज होईल बाद आणि षटकाचा आपण जर विचार केला तर या षटकाचा षटक देखील संपलं जातोय आणि पहिलं सत्र इथं संपलं जातंय 5 षटकाचा खेळ संपला जातोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात येणाऱ्या 30 बॉल मध्ये 53 धावांचा पल्ला गाठायचा पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाघेरा टीमला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मी मगाशी देखील अनाउन्स केलं होतं आणि पुन्हा एकदा अनाउन्स करतोय आज खरं तर काही दिवसामध्ये एक मोठी स्पर्धा अजूनही पाहायला मिळेल डिंगडॉंग ग्रुप धुदाडी आयोजित सरपंच व उपसरपंच चषक 2025 पर्व दुसरे या स्पर्धेचं असणारे पहा 31 मार्च 2025 ते 5 एप्रिल पर्यंत ही स्पर्धा पाहायला मिळेल एक दमदार आयोजन या स्पर्धेची नाईट स्पर्धा आपला पाहायला मिळेल ठिकाण असणारे पहा धरणातील डिंगडॉंग गोल मैदान असणार त्या स्पर्धेचं या विभागामध्ये देखील पाहिलं तर पहिलं वर्ष देखील खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर दुसरं पर्व असणाऱ्या या स्पर्धेचं आणि दमदार आयोजन ते देखील पाहायला मिळेल प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक 50 तृतीय पारितोषिक 30
चतुर्थ 5वं आणि 6वं पारितोषिक 25,000 रुपये. मालिकेवर म्हटलं तर ए बी साठी बाईक असणार आहे आणि EF साठी देखील बाईक असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, स्पोर्ट्स सायकल देखील त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून कूलर देखील त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेचं जर आपल्याला कॉन्टॅक्ट साधायचं असेल तर नारायण चौधरी दोतानी कवचे पोलीस पाटील एक चांगली व्यक्तिमत्व आणि आमच्यासोबत सातत्याने समालोचन कक्षामध्ये देखील जॉईन होतात. एक त्या आयोजकाचे ते चांगले एक आयोजन असतील आणि त्याच्यानंतर दामोदर चौधरी, मोहन चौधरी, मनोज चौधरी, संभाजी चौधरी, मंगेश चौधरी, प्रकाश चौधरी, दत्ता भस्मा, राजेंद्र गोटे हे पूर्ण मान्यवर आज त्यांच्या नावाने ती स्पर्धा पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेसाठी नक्कीच ज्या टीमला जर त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी ज्या मान्यवरांची नावं घेतली त्या मान्यवरांशी संपर्क साधा. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य इष्णू कांबळे, इष्णू पारदी, त्याचं इथं स्वागत झालंय. यायचं आमच्या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याच्यानंतर अजून एक क्रिकेट रसिकांची एक चांगली संधी मिळाली. राजू कंबळ्या गुटे यांच्या स्मरणाने केलेले चॅलेंजर क्रिकेट संघ दोदाने आयोजित केलेले चॅलेंजर चषक 2025 पर्व 5वा असणार आहे त्या स्पर्धेचं. आणि तिघी दमदार आयोजन पाहायला मिळेल. प्रवेश फी 4,700 रुपये असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक 40,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय पारितोषिक 11,000, चतुर्थ पारितोषिक 10,000 आणि 5वं पारितोषिक 10,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेत देखील खूप चांगली स्पर्धा आणि ती स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मालिकेवर जर पाहिलं तर आकर्षक चषक कूलर असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, स्पोर्ट्स शूज त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. जर त्याही स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर धर्मा चौधरी, नारायण पारदी, गजानन चौधरी, रमेश चौधरी, कृष्णा पारदी आणि लक्ष्मण चौधरी हे आयोजक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा. आणि ठिकाण असणार चॅलेंजर संघाचं धरणातील भव्य गोल मैदान ची मगाशी उल्लेख केला डिंगडोंग चषक पाहायला मिळेल त्याच ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पाहिलं तर जे आपण पाहतो चॅलेंजर चषक असणार आहे. तारीख असणार बघा 19, 20, 21, 22, 23 मार्च 2025 मध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. तर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर कृष्णा पारदीशी संपर्क साधायचा आहे. तर पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बनवली टीमचे कॅप्टन्स आलेत आणि माथेरान टीमचे देखील कॅप्टन्स आलेत. तर मी विनंती करतोय की लगेच पहिल्या राऊंडची चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इष्णू पारदी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आज देरंगावचं सदस्य पद ज्यांनी लाभलं. अनेक चांगली व्यक्तिमत्व आहेत त्या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकी केलं जाईल. मी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आमच्या 6 महाराष्ट्र चषका कॉम्बॉक्स मध्ये यायचं दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला नाणेफेकी केली जाईल. समीर यायचं इकडे, प्रकाश 2 मिनिटं यायचंय. तर मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकी केला जाईल. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतो दोन्ही टीम बलाढ्य टीम म्हटलं तरी चालेल. एकीकडे जर पाहिलं तर बनवली टीम खूप लांबून प्रवास केला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर माथेरान बी टीम आपल्याला पाहायला मिळते. आज जेवण आता खरं तर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी खूप सारा सपोर्ट, एक दिलाचे दिलदार माणूस आणि एक चांगली व्यक्तिमत्व त्यांची सर्वात प्रथम ह्या क्रीडांगणावरती पहिली नाईट स्पर्धा दमदार पाहायला मिळाली. ओटू कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आपण पाहतोय सूरज वाघ. थँक्यू मोनज. चला तिसऱ्या पंचांकडे मार्क केल्या स्क्रीनवरती चेक करायचं. उत्तर अर्धाला सुरुवात झाली. आपण पाहतो एका बाजूला टीम बारापाडा त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते. टीम वाघेरा संघ आपल्याला पाहायला मिळते. 2 ताकदवर संघ पाहायला मिळतात. चला नक्कीच नाणेफेकी देखील मगाशीच पाहायला मिळाली. बनवली पक्ष माथेरान बी या 2 टीम मध्ये टॉस जिंकला या माथेरान बी टीम न. लगेच ही मॅच संपायच्या अगोदर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जायचंय. ओटो कॉम्बॉक्स
hotstar.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगली क्लॅरिटी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीन वरती चेक केलं जाते. आपण पाहतोया आमचे तेरंगावचे अष्टपैलू खेळाडू अमोल पार्टीकरांना देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. फलंदाज बाद असेल मित्रांनो. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या पहिला धक्का लागला टीम आपण पाहतोया वाघेरा टीमला फलंदाज आपल्याला पाहिलं तर प्रवीण परताव लागला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अद्याप पाहायला मिळते. बारापाडा संघाच्या माध्यमातून आपण विचार केला तर ही स्पर्धा पाहिली तर आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेचा विचार केल्यावर पाहतोय जय महाराष्ट्र संघटनाने आयोजित जय महाराष्ट्र चषक 2025 चे एक शानदार पर्व पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतोया ओया मैदानाकडे आपण पाहतो एका बाजूला टीम बारापाडा संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते. टीम वाघेरा संघ आपला पहिल्या पूर्वार्धामध्ये दावा केला बारापाडा संघाला आपण पाहायला गेलं तर 52 धावा कुठून काढल्या आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या टीम वाघेरा संघाला 53 धाबीची गरज असेल. अद्यापर्यंत पहिल्या षटक अत्याधुनिक आपण गोलंदाज मध्ये विषयाला अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अवघी एक धाव खर्च केली आपल्याला पाहायला मिळते. 1 डाऊनचा फलंदाज मैदानावरती एंटर झाला आपल्याला पाहायला मिळते. जोमाला पाहतो आपण स्वतः संघाचा संगणक पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज तयार. स्लोअर पद्धतीने चेंडू पुरेपूर पायदा घेतला. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो आपला संतोषच्या बॅट फंदा एक दमदार चौकार. पलकाचा विचार केला तर 5 धावा पलकावर अद्यापर्यंत जोडलेला असा पॉइंट विकेट. लोअर फुलटा चेंडू फेकला आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक सिंगल रन पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धाव पलकाचा विचार केला 6 धावा पलकापर्यंत अद्यापर्यंत जोडले गेले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर एक मोठा फटका आला त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. विषयाला पाहतो आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अद्यापर्यंत पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला जोमाला पाहतो आपण. सातत्याने चांगली खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा देखील स्लोअर पद्धतीने चेंडू बरोबर समजला गेला नाही. पंच आमच्याकडे वळतील. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावपालकाचा विचार एका गडीच्या मोबाईलमध्ये 6 धावा धावपालकावरती. मित्रांनो वेळ देखील भरपूर महत्व आहे. चला स्पीडअप करायचं. दोन्ही संघाला विनंती असेल का चला स्पीडअप करायचं. पण पहिले तर पहिलं षटक समाप्त धावपालकाचा विचार कर 6 धावा धावपालकावरती आतापर्यंत जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा पाहतो आपण. आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळतात. तब्बल 2 बाईक या स्पर्धेमध्ये मागो तब्बल 3 स्पोर्ट्स सायकली देखील पाहतो आपण. चांगली स्पर्धा पाहतो आपण. मानाची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. धमनीकरांनी पाहिलेले स्वप्न त्यांचे स्वप्न साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा पाहतो आपण. चला स्पीडअप करायचं. दोन्ही संघाला विनंती. सांघिक कोट्यातील दुसरे षटक आता गोलंदाज आपण पाहतोया. अनिकेतला पाहतो आपण. कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम बारापाडा संघाला मोठे फटके मारावे लागतील. टीम वाघेरे संघाला आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतोया. संतोषला पाहतो ज्याच्या बॅट पण एक चौकार पाहिला तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळतो. चला स्पीडअप करायचं मित्रांनो.
लोअर फुलटा चेंडू आपण पाहू शकाल धोक्याची घंटा होऊ शकते फलंदाज बाद झाला आपण पाहू शकाल जोमाला परतावं लागल जोमा बॅक टू द डगआउट षटकार आपण वन्स मोर अगेन आपण पाहू शकाल पटका बसलाय क्षेत्ररक्षक कोणी नाही आपण पाहू शकाल तोपर्यंत दोन धब्बा चित्त्याच्या चफळाने सहजरित्या पूर्ण पाहायला मिळतात अद्यापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळतात दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात धावपालकाचा विचार केला आपण पाहू शकाल दोन गड्यांच्या मोबाईल मध्ये 14 धावा धावपालकाकडे अद्यापर्यंत जोडलेले चांगली फलंदाजी करावी लागेल 53चा पल्ला गाठायसाठी मग वाघेरा संघाला अद्यापर्यंत पाहायला मिळतात अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम 12 पाडा संघाला आपण पाहतोय पुन्हा शेतात गोलंदाज तयार उलटा चेंडू आउटफील्ड पास आहे चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो संतोषच्या बॅट मधनं एक दमदार चौकार नेक्स्ट मॅच तयार आहे माथेरान संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला भोंडोली संघ या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं नेक्स्ट मॅच तुमच्या असेल याच्याकडे लक्ष असू द्या तो आमच्या धेरंगावचे एक उत्कृष्ट समालोचक थँक्यू नारायण सर सॉरी कृष्ण सर आपण बघतोय सातत्यानं अनेक चांगला गोड आवाज ऐकायला मिळतो त्यांचं देखील अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सर स्वागत आपण पाहतोय वळवे मैदान आपण पाहतोय फटका आपण पाहिला होता संतोषच्या बॅटमॅन बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील पाहायला मिळाला धावपालकाचा विचार आपण पाहतोय 22 धावा धावपालकावरती आतापर्यंत जवळ दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत खराब गोलंदाजी पाहतोय दुसऱ्या षटकावरती आक्रमण केलं फलंदाज संतोषने आपल्याला पाहायला मिळतोय हा देखील अलकाताला फेस केला आपण पाहू शकाल एकदा वेगाने सहजरित्या पुढे चांगली फलंदाजी पाहायला मिळते पंच आमच्याकडे बोलते दुसरे देखील षटक समाप्त धावपालकाचा विचार केला तर आपण पाहतो दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये 23 धावा धावपालकावरती मी विनंती करतो एक प्रेम मेन्सवेअरचे मालक मनोहर शेठ बसमा यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे स्वागत केलं जाईल ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आपण पाहतोय विष्णुदादा पारदे यांचा इथे शुभ सन्मान पाहायला मिळेल प्रेम मेन्सवेअरचे मालक सध्याच्या घडीला खरतर सकाळपासून त्यांनी आमच्या प्रमुख मंचावरती उपस्थिती लागली प्रमुख पाहुण्यामध्ये ते सुद्धा आले होते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन येथे विष्णुदादा पारदी सरांचं इथे होते स्वागत ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत ते ओव्हर टू थँक्यू प्रकाश चला मैदानामध्ये आपण पाहतोय सांघिक कोट्यातील तिसरं वैती फलषटक आपल्याला आपलं गोलंदाज पाहतोय आपण अंकेशला पाहतो आपण अंकेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी देखील पाहिली होत्या तोच गोलंदाजी स्टॅक वरती सज्ज पाहायला मिळतं तिसरं षटक अत्यंत आपल्याला पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी करावी लागेल कमबॅकिंग षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम 12 पाडा संघाला आपण पाहतो 53 धाब्याचा पल्ला गाठायचा टीम वाघेरा संघाला अद्यापर्यंत पाहायला मिळतं चला स्पीडअप करायचं दोन्ही संघाला विनंती असेल आपण लगेच स्पीडअप करायचा आपण पाहतोय हलक्यातून प्रेस केलं जसं का सुई मधून दागा ओला चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे हा तो संतोषच्या बॅट पण एक दमदार चौकार चला भीमर साठी रेफर केले आमच्या स्क्रीनवरती चेक केलं जाईल
चला फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाजानं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय मित्रांनो. पुन्हा सुद्धा गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस द लाईन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आहे तो संतोषच्या बॅट पडना एक दमदार चौकार. फटकेबाजी पाहतो आपण लाजवाब फटकेबाजी संतोषचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 चौकार टोकले त्या फलंदाजांना हलक्यापणे फेस केला आपण पाहू शकाल. एकदा वेगाने सहज पुन्हा आपल्याला पाहता एकाच धाब्यावरती समाधान मानावे लागेल. या एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरसार धावफलकाचा विचार केला तर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबाईलला 32 धाबा धावफलकावर अद्यापर्यंत जोडले. चांगली फलंदाजी पाहतो आपण संतोषच्या बॅटवर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती सज्ज आपण पाहतो सदा समाधानला पाहतो आपण. कोण विसरणार या फलंदाजाला अक्षरशः भरपूर सारे मैदान गाजवले त्या फलंदाजीने. आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चौकार आले त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अंकेशला पाहतोय 2 चौकार जरूर खाले त्या गोलंदाजाने त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते. पुन्हा सुद्धा गोलंदाज तयार. पुलटाला बसून केलंय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम एफर्ट राहिले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. त्या 2 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरचा धावफलकाचा विचार करत आपण पाहतोय 34 धाबा धावफलक आता परत जोडलेले वासप टू विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम बारापाडा संघाला. अद्यापर्यंत जर सामना जिंकायचा असेल वाघेरे संघाला तर फलंदाजी चांगली करावी लागेल. पुलटाला बसून केला चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो समाधानच्या बॅटमॅन एक दमदार षटकार. पाणी घेऊन जायचे आमच्या येणारे असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. टीम वाघेरे संघाला आपण पाहतोय मैदानामध्ये पाण्याची माग केली. आमच्या पाहतोय आयोजक पाहतो आपण रवी दरावड्याला पाहतोय आपण सातत्याने 4 दिवसामध्ये चांगली त्याच्या माध्यमातून सहकार्य लाभले गेले आयोजकांच्या माध्यमातून. रवी दरावड्याचं कौतुक करावं लागेल. चांगली चला स्पीडअप करायचं. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल टीम वाघेरे संघाला आपण पाहतो. बॉल टू रनचं समीकरण जर सिंगल डब्याला देखील कन्वर्ट केलं तरी देखील सामना जिंकू शकता टीम वाघेरे संघ आपण पाहतो. 12 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आपण पाहतो. सांघिक कोट्यातील चौथं पहिले षटक आता आपण गोलंदाज पाहतोय गणेशला पाहतो आपण. निर्णायक षटक अतावे लागेल गोलंदाजाला आपण पाहतो. 2 ताकदीचे फलंदाज पाहतो आपण. एका बाजूला संतोषला पाहतो त्याच्या सोबत आपण पाहतो समाधानला पाहतो आपण. त्यापर्यंत समाधानचा विचार केला तर याच मैदानावरती आपण पाहतो विजय शेठ ट्रॉफी मध्ये चांगला हंगाम राहिला होता खेळाडूचा आपण पाहतो. तोच फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो.
यॉर्कर लाईनचा जो आपण पाहतो स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला आपण पाहतो चांगली गोलंदाजी जेवढे डॉट चेंडू खेळतील टीम वाघेरा संघ तेवढं प्रेशर येईल वाघेरा संघ आपण पाहतो संतोष वरती प्रेशर येईल जेवढे डॉट चेंडू खेळला तर आपल्याला पाहायला मिळत्या चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम 12 फाट्या संघ आतापर्यंत पाहायला मिळत्या पुन्हा सध्या गोलंदाज तयार पटका सजला आपण पाहू शकायला लॉंगनला चेंडू आला एकदा वेगाने सहज पूर्ण एकाच धाव्यावरती समाधान मानावे लागेल गच्चा थ्रो देखील पाहायला मिळते आपल्याला तोपर्यंत 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरचा धावफलकाचा विचार करत आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 42 धावा धावफलक आतापर्यंत जोडलेले चांगली गोलंदाजी होती गोलंदाजाला कुठे शतकाचा साथ देत नाही अद्यापर्यंत पाहायला मिळते अद्यापर्यंत स्ट्राईक एंडवरती सच्चा आपण मध्ये संतोषला पाहतो त्याच्या माध्यमातून चांगली खेळी राहिली या मॅच मध्ये पाहायला मिळते फटका सजवला आपण पाहतो पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंगॉनला चेंडू आला एकदा वेगाने पूर्ण झाले चांगले थ्रो देखील पाहायला मिळाला एका धाब्याच्या मदतीने संघटन पुढे सरसा धावफलकाचा विचार केला आपण पाहतो 43 धावा धावफलक अद्यापर्यंत झाले लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळते तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून 3 चेंडू आपल्याला अवघ्या 3 धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी आपण पाहतो शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का शेवटच्या षटकावरती जर सामना केला एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला आपल्याला पुन्हा चिता गोलंदाज तयार पंच आमच्या करवरतील अव्वंतर चेंडू असेल त्या अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरसा धावफलकाचा विचार करत 44 धावा धावफलकावर अद्यापर्यंत जोडलेले थोडी चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम 12 फाट्या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर आपण स्टेट डाऊन चेंडू गेला चेंडू आपलं चांगलं क्षेत्ररक्षण करता आलेला चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे ते समाधानच्या बॅट मधून दमदार चौकार कमालीचा फटका पाहिला आपण समाधानचा विचार केला तर एक चांगला आक्रमक शैलीचा फलंदाज पाहतो आपण हा देखील आपण पाहतो मिड विकेटला चेंडू आला एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पुढे सरसा धावफलकाचा विचार केला तर आपण पाहतो 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात उगे 4 धावेची गरज असेल अद्यापर्यंत पाहायला मिळतात टीम वाघेरे संघ आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा गोलंदाज तयार क्रॉस दिला चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केलेला आपण पाहतो तिसरा धक्का लागला टीम वाघेरा संघाला फलंदाज आपण पाहतो संतोष बॅक टू द डगआउट नेक्स्ट मॅच तयार व्हायचं बघा प्रथमतः टॉस जिंकला माथेरान संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचं मानस घेतलं आणि सेकंड पूर्वार्ध म्हणजे बोनोली संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं दोन्ही संघांनी लगेचच तयार व्हायचा थँक्यू